सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एफी बॉईज नेहरू या टीमच्या माध्यमातून सनी धोंडे आणि मिस्टर PTPL रणजित जाधव आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या मार्कवर अपकमिंग रायझिंग स्टार महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातला विकी मुंबईकर येईल. गोलंदाजीच्या मार्कवर गावदेवी 11 दिवाळी या टीमच्या माध्यमातून पहिले षटक त्याने हाताळले. चला फिडिंग त्वरित लावून घ्या आणि मॅच त्वरित स्टार्ट करा. गोलंदाज सज्ज होते. विकीचा पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. झेलची संधी आणि टिपला हा झेल. अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय. तर आदरणीय जगन्नाथ दादा कोळी आणि आदरणीय संदीप दादा भोईर या दोन्ही मान्यवरांना आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील उपजिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. न्यू बॅट्समन अक्षय दुधाने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. पहिल्या बॉलवर एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केला कारण सनीमध्ये भरपूर क्षमता आहे. यंदाच्या अंगामध्ये चांगली कामगिरी सनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर विकीने आपले इरादे स्पष्ट केले आणि एक महत्त्वाचा विकेट त्यांनी प्राप्त केला. चांगला झेल निखिल कोळीने टिपला आणि पहिला धक्का टीम एपी बॉईज नेहरू या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला. चांगला प्रयत्न विकेट किपर नयन कोळीच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. लाईन चांगली होती. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला. चेंडू हवेमध्ये होता. भरपूर वेगाने धावला नयन कोळी. झेप त्याने घेतली परंतु ती झेप अपयशी ठरली. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते. चला फिडिंग त्वरित लावून घ्या. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येतोय रणजित. अप्रतिम दर्जाचा बॉल, टप्पा पडला, प्रभावित केलं रणजितला. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल एपी बॉईज नेहरू या टीमचा. बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता परंतु आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल. 4 बॉलचा खेळ झालाय. अवघे एकच धाव आतापर्यंत विकीने खर्च केली.
आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत या ओव्हरमधले. पुल केलाय या शेवटच्या बॉलवर हाफ ट्रॅकर होता. पुल सक्सेसफुल. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती एपी बॉईज नेहरू या टीमला तो फटका आलाय मिस्टर PTPL रणजित जाधवच्या बॅटमधून. हा षटकार सुरुवातीच्या 4 बॉलवर वर्चस्व राहिलं विकी मुंबईकरचं, परंतु त्यानंतर हा षटकार आला आणि वर्चस्वामध्ये आलाय एपी बॉईज नेहरू संघ. शेवटचा अंतिम बॉल या षटकातला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय, हलक्या हाताने दिशा दिली. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळालाय. एक सिंगल तर जरूर डिक्लेअर झोनमध्ये चेंडू चाललाय आणि 1 रनच्या साह्याने 1 ओव्हरचा खेळ झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम एपी बॉईज नेहरू या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 1 गडी बाद 8 रन. 8 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 रन. स्पेल नंबर 2 आणि देवेश कोई क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना बदलवली. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हरच्या दिशेने देखील फिल्डर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्करलेगला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. स्विंग इन मिस, अप्रतिम दर्जाची लाईन. टप्पा पडला, वेग धारण केले चेंडूने आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळतोय. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल कुठेतरी दडपणाच्या छायेखाली घेऊन चालला एपी बॉईज नेहरू या टीमला, कारण प्रत्येक बॉलवर रन येणं ही भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण असेल. फटका चांगला चेंडू चाललाय, डीपमध्ये फिल्डर होता. एक सिंगल फक्त पूर्ण होते आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 9 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. एक सिंगल फक्त पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल होता अभिजितचा, अक्षयचा, परंतु रणजितने रोखलं आणि 1 रनच्या साह्याने 10 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या विकीने. त्यानंतर कुठेतरी कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस आहे तो मानस देवेश सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतोय, कारण सुरुवातीच्या गोलंदाजाची जर गोलंदाजी चांगली झाली तर येणारा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना पाहायला मिळतो. परंतु आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी राहिली देवेशची. हा बॉल देखील भन्नाट वेग होता, परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन अक्षय. स्वतःवर थोडासा निराशा आहे, परंतु निराशामधूनच तुम्ही कमबॅक करू शकता, कारण ज्यावेळेस तुमच्या वाटेला अपयश येतं ते अपयशशी झुंज देत असताना यशाची वाट देखील तुम्हाला मिळत असते. इनसाइड एज होईल की काय, आणि इनसाइड एज आणि बॅट्समन क्रमांक 2 गमावलाय एपी बॉईज नेहरू या टीमने.
तर चला नेक्स्ट मॅच ऐरोली कोळीवाडा टीमचे कॅप्टन अभिज जोशी आणि रबर चॅम्पियन कोलशेत या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. 2 गडी बाद 10 रन. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. अवघ्या 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या देवेशने. न्यू बॅट्समन सागर साळुंके मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 10 रन 10 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. गोलंदाज होते कुणालचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय परंतु डिक्लेअर झोनमध्ये चेंडू चालला. 1 रनच्या साह्याने 11 धावा. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण. परंतु आतापर्यंत संयम पाहायला मिळाला एपी बॉईज नेहरू या टीमचा. जर तुम्हाला एक मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी देखील तुम्हाला करावी लागेल. रणजित जाधवला इन ॲक्शन मोडमध्ये यावं लागेल या मॅचमध्ये. या बॉलवर देखील प्रॉपर टायमिंग. फटका बेमिसाल. चेंडू चाललाय सरळ 6 रनसाठी येतोय रणजित जाधवच्या बॅटमधून. हा लॉंग अँड हाय षटकार. षटकार देखील पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. पुन्हा एकदा सलग बॅक टू बॅक दुसरा मोठा धमाका. रणजित जाधव इन ॲक्शन मोडमध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. सलग 2 बॉलमध्ये 2 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. 23 रन आतापर्यंत होतात. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत दर्शवतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन. 8 बॉल पेस केले. रणजितने 21 रनवर तो खेळतोय. पुन्हा एकदा टप्पा पडला. त्यानंतर पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव देखील ॲड होते. कारण जी उंचीची मर्यादा होती ती मर्यादा ओलांडली आणि 1 बाउंडची ताकीद देखील दिली जाते गोलंदाज कुणालला. यानंतर जर अशा प्रकारचा बॉल रिलीज केला तर नो बॉल घोषित केला जाईल पंचांच्या माध्यमातून. धीम्या गतीचा हा बॉल थोडंसं प्रभावित केलं बॅट्समनला. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत. आतापर्यंत 25 रन. सुरुवातीचे 2 षटक जर आपण पाहिले तर भरपूर चांगली गोलंदाजी राहिली. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बॉलर पुन्हा एकदा कुणाल सज्ज होतोय. पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. 3 धावा आतापर्यंत अवांतर स्वरूपामध्ये खर्च केल्यात. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा धमाका. चेंडू चाललाय 6 रनसाठी. रणजितच्या बॅटमधून येतोय हा षटकार.
एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर अवघ्या 23 धावा खर्च केल्या. गोलंदाज कुणालने सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये अवघ्या 10 धावा होत्या, परंतु त्यानंतर कुठेतरी थोडासा महागडा ठरला गोलंदाज कुणाल. नेक्स्ट मॅच ऐरोली कोळीवाडा आणि रबर चॅम्पियन कोलशे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित या. 33 रन आतापर्यंत होतात. शेवटच्या ओव्हरसाठी 33 रन. या बॉलवर बिगिट केलाय. शेवटचं षटक टार्गेट सेट करणारी ओव्हर आणि एकेरी धाव मात्र डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड केली जाते. 1 रनच्या साह्याने 34 रन. आणखी एक अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन. समोरच्या दिशेने उडवलाय रणजित जाधव मिस्टर PTPL. त्याच्या बॅटमधून येतोय हा मोठा धमाका षटकार. या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना टीमची धावसंख्या 41 रन. प्रत्येक षटकार वर्चस्व वाढवतो एपी बॉईज नेहरू या टीमचं. सुरुवातीला वर्चस्व होतं गावदेव 11 दिवाळे या टीमचं सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये, कारण अप्रतिम दर्जाचा स्पेल विकी मुंबईकर देवेश कोहलीने हाताळलं, परंतु त्यानंतर कुठेतरी 23 धावा खर्च केल्या कुणालने. इनसाइड एज 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने 43 रन. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन 1 धाव ऍड होते. 44. लॉफ्ट केलाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव देखील ऍड होते. 45 रन आतापर्यंत होतात. ओव्हर कंप्लीट होते. 1 इनिंगचा खेळ होतो. टीमची धावसंख्या होते 45 आणि 46 रनचं लक्ष असेल. चला टीम रबर चॅम्पियन कोलशेत या टीमचे कॅप्टन आपण त्वरित आमच्यापर्यंत ऐरोली कोळीवाडा या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत.
तर टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय ऐरोली कोळीवाडा या टीमच्या माध्यमातून 4 ओव्हरची मॅच असेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. एपी बॉईज नेहरू टीम, रणजित दादा टीम, आपण फिडिंग त्वरित लावून घ्या.
बॅट्समन आहे विकी मुंबईकर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आपल्या नावाचा ब्रँड दाखवत असताना घुटना टेक और सिक्सर देख एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. विकी मुंबईकरच्या बॅटमधून येतोय आज 6 रनसाठी नजाकत भरलेला फटका षटकार. भरपूर उंची आपल्याला पाहायला मिळाली. ज्या प्रकारे स्ट्रोक केला 1 रनच्या साह्याने 8 रन. आठ रन आतापर्यंत होतात. या क्षणाला लाईन चांगली होती. लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर आहे. फिल्डर भरपूर वेगाने धावत आला परंतु चेंडू सल्ला डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका तर जरूर चांगला आहे परंतु या क्षणाला 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. रनआउटची संधी परंतु एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. समीकरण बदललंय. येणारे 18 बॉल आणि आता मात्र धावा पूर्ण करायच्या आहेत. 34 रन. स्पेल नंबर 2 आणि सनीला इन्व्हाइट केले.
पहिला बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यस, इट इज अ वाईड. 13 रन. व्हाईट बॉलचा इशारा. चौदा धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर आहे. झेलची संधी, परंतु या क्षणाला जर हा झेल पकडला असता तर कुठेतरी दबाव वाढला असता आणि ओव्हरथ्रो. जिथे फक्त एकच धाव होती तिथे मात्र 3 धावा आल्यात आणि जीवदान मिळालं विकी मुंबईकरला. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतो. 18 रन. ज्यावेळेस एखादा बॅट्समनचा झेल सुटतो त्यानंतर कॉन्फिडन्स लेवल त्याची वाढते. एक नवा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्मित होत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये एका झेलची किंमत AP बॉईज नेहरू या टीमला किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या मॅचमध्ये. लॉफ्ट केलाय. प्रॉपर टायमिंग. आजच्या दिवसातील सर्वात लॉंग अँड हाय षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. झेल सुटला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला विकी मुंबईकरने. त्याच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. या षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 24 धावा स्कोरबोर्डवर. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव ऍड होते. 25 रन आतापर्यंत होतात. 25 रन. 15 बॉलमध्ये आता मात्र 21 धावा पूर्ण करायच्या आहेत. लक्ष थोडंसं सोपं झालंय, परंतु क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ क्रिकेट. हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु चांगली फिल्डिंग. थोडासा फ्लाय झाला फिल्डर. एक सिंगलच्या साह्याने 26 रन. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या बॉलवर देखील प्रॉपर टायमिंग. झेलची संधी होईल की काय, परंतु या क्षणाला कॅच ड्रॉप. दोन्ही सलामीवर बॅट्समन आतापर्यंत एक एक जीवदान मिळालंय. जीवदान नयन कोहलीला मिळालं आणि एक चांगली पार्टनरशिप सध्याच्या घडीला बिल्डअप केली या दोन्ही सलामीवर बॅट्समनने. शेवटचा अंतिम बॉल. 27. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला. या क्षणाला धीम्या गतीचा हा बॉल
आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु लाईन मिस केली आणि थेट यष्ट्यांचा वेध आणि पहिला धक्का टीम गावदेवी 11 दिवाळी या टीमला. 6 बॉल पेस केले, 18 रनचं योगदान दिलं विकी मुंबईकरने आपल्या टीमसाठी आणि एक मोठा विकेट प्राप्त केला बॉलरने. सामन्याचे चित्र बदललंय. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र 19 रनची गरज आहे. बारा बॉल आणि 19 रनची गरज. न्यू बॅट्समन ज्युनियर नयन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि गोलंदाजीच्या मार्कवर आदेश दुधाने आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉलमध्ये 19 रन आतापर्यंत पूर्ण करायचे आहेत. दबाव वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा, कारण एक महत्त्वाचा विकेट त्यांनी गमावलाय. परंतु क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंना योगदान द्यावं लागतं आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर भरपूर चांगली पार्टनरशिप. 27 रनवर पहिला बॅट्समन गमावला. 12 बॉल आणि 19 रन. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 9.50 प्रति ओव्हर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर आहे. नयन कोळीने आपले इरादे स्पष्ट केलेत आणि या स्पर्धेतील आतापर्यंत 100 षटकार झालेत. या स्पर्धेतील पहिला षटकार मारला सागर सिंगने, दुसरा षटकार मारला आतिश पाटील बेलापूर टीमचा खेळाडू आणि 100वा षटकार नयन कोळी गावदेवी 11 दिवाळी टीमचा खेळाडू. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, थोडासा धीम्या गतीचा. रनआउटची संधी, परंतु या क्षणाला घडलं काय जाईल. रनआउटची संधी आणि एक महत्वाचा विकेट गमावलाय. ताळमेळ चुकली, कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि त्याचाच फायदा घेतला फिल्डरने आणि एक महत्वाचा बॅट्समन गमावल्यानंतर दबाव पुन्हा एकदा वाढलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहिलं असेल. 10 बॉल आणि आता मात्र 13 रनची गरज. तेहतीस रन होत आहेत आणि 10 बॉलमध्ये अजूनही 13 रनची गरज. न्यू बॅट्समन देवेश बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. धीम्या गतीचा हा बॉल फक्त दिशा दिली, दडपण पाहायला मिळालं. एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होते. 9 बॉल आणि 12 रन. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे आणि एक सोपा झेल पकडलाय. आणखीन एक धक्का.
हा बॉल देखील वाईट +1 टोटल 2 रन देखील ॲड होत आहेत. सामन्याचे चित्र बदललंय. 8 बॉल आणि आता मात्र 10 रनची गरज. अशा धावा रोखाव्या लागतील जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल एपी बॉईज नेहरू या टीमला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि या क्षणाला घडलं काय जाईल. टाइमही चुकले आणि बॅट्समन कुणाल देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या शेवटच्या बॉलवर प्रॉपर टायमिंग मॅच मध्ये कमबॅक करून देणारा देवेश कोळीच्या बॅटमधून येतोय हा दैदिप्यमान विजयाच्या उंबरठ्यावर आणणारा षटकार. सामन्याचं चित्र बदललंय. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 4 धावा. तर गोलंदाज सौरभ सज्ज होतोय आणि येणारे 6 बॉल आणि 4 रनची गरज. जर या मॅचमध्ये सौरभला गौरवशाली कामगिरी करायची असेल तर विकेट प्राप्त करावे लागतील. मॅचमध्ये पकड निर्माण करायची असेल तर निर्धाव स्वरूपाचे बॉल रिलीज करावे लागतील. परंतु शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 4 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. ही चूक भरपूर महागात पडेल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. इनसाइड एज आणि थेट यष्ट्यांचा वेध. सिंगल काढायची होती. न्यू बॅट्समन प्रितेश शेट्टी. तर गोलंदाज सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. नुकतीच जी स्पर्धा आपण धारावीच्या मैदानामध्ये पाहिली अंडर-22 स्पर्धेमध्ये धारावी टीमच्या अगेन्स्ट 6 बॉलमध्ये 5 रनची गरज असताना त्या धावा डिफेंड केल्या होत्या गोलंदाज सौरभने. न्यू बॅट्समन प्रितेश येतोय. 5 बॉल आणि 4 रनची गरज. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला. एक सिंगल तर जरूर पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल. परंतु या क्षणाला काय घडलं जाईल आणि 3 धावा. स्कोर लेवल झालाय परंतु कंपल्सरी चेसिंग. व्हाईट बॉलचा इशारा आणि सामना जिंकलाय गावदेव 11 दिवाळी या टीमच्या माध्यमातून. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट
विकी मुंबईकर सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण केलात.